विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 9, आपत्ती व्यवस्थापन. प्रश्न 1. भूकंप म्हणजे काय? भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. प्रश्न 2. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग कशा प्रकारे हादरतो? भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. अशा प्रकारे भूपृष्ठ हादरते. प्रश्न 3. भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणजे काय? भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. प्रश्न 4. भूकंपामुळे हानीचे प्रमाण सर्वात जास्त कोठे असते? तीव्र स्वरूपाच्या लाटा, हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. प्रश्न 5. भूकंपाचे हादरे हे टिंबटिंब किंवा टिंबटिंब अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात, सौम्य किंवा तीव्र. प्रश्न 6. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपामध्ये कोणत्या भूकंपांची संख्या जास्त असते? सौम्य भूकंपांची संख्या जास्त असते. प्रश्न 7. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपांचे निरीक्षण कोणती संस्था करते? नॅशनल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर. प्रश्न 8. पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला किती भूकंप होतात? 12,400 ते 14,000. प्रश्न 9. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर. प्रश्न 10. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो? रिश्टर स्केल. प्रश्न 11. भूकंपाची कारणे कोणती? ज्वालामुखीचे उद्रेक, मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, खाणकाम, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या, भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते, आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा भूकंप होतात. प्रश्न 12. भूकंपाचे परिणाम कोणते? मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते, उदाहरणार्थ विजेचे खांब, पाईपलाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात, जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते, नद्या नाले यांचे प्रवाह बदलतात, शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो, समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास त्सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते, भूमिगत जलपातळी वर खाली जाते. प्रश्न 13. भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर कोणती दक्षता घ्याल? भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता, सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे, जमिनीवर बसा, टेबल, पलंग, कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती, त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. प्रश्न 14. भूकंपाच्या वेळी तुम्ही चालत्या वाहनात असाल किंवा घराबाहेर असाल तर कोणती दक्षता घ्याल? सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबा. बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. प्रश्न 15. भूकंपाच्या वेळी कोणत्या गोष्टी करू नयेत? बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका, जिना वापरा. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका, शरीराची थोडीफार हालचाल करा. भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते, हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काळ्या पेटी यांचा वापर करू नका, बॅटरी, टॉर्चचा वापर करा. प्रश्न 16. भूकंपरोधक बांधकामे कशाला म्हणतात? जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. प्रश्न 17.
टिंबटिंब या कोडप्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. IS 456. प्रश्न 18. भूकंपरोधक बांधकामासाठी कोणते 2 कोड तयार केलेले आहेत? IS 1893 आणि IS 13920. प्रश्न 19. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी कोणती आधुनिक साधने वापरली जातात? लेसर रेंजिंग, व्हेरी लॉंग, बेसलाइन, गायगर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गेज. प्रश्न 20. आगींचे प्रकार कोणते? अवर्गीय आग घनरूप पदार्थ, ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थ, क वर्गीय आग वायुरूप पदार्थ, ड वर्गीय आग रासायनिक पदार्थ, ई वर्गीय आग इलेक्ट्रिकल. प्रश्न 21. अवर्गीय आग म्हणजे काय? सर्वसाधारण ज्वालाग्रही घन पदार्थांपासूनची आग म्हणजे अवर्गीय आग. उदाहरणार्थ लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादीमुळे लागलेली आग. ही आग थंडावा निर्माण करून विझवली जाते. प्रश्न 22. ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थ आग म्हणजे काय? ज्वालाग्रही द्रव पदार्थापासून लागलेली आग. उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, वार्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी. हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते. प्रश्न 23. क वर्गीय आग वायुरूप पदार्थापासून लागणारी आग म्हणजे काय? ॲसिटिलीन, घरगुती गॅस, LPG गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग. प्रश्न 24. ड वर्गीय आग म्हणजे काय? ज्वलनशील धातूपासून लागलेली आग म्हणजे ड वर्गीय आग. प्रश्न 25. सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करणारे धातू कोणते? पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. प्रश्न 26. उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करणारे धातू कोणते? मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक. प्रश्न 27. ई वर्गीय आग इलेक्ट्रिकल म्हणजे कोणती आग? यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांच्यामुळे लागलेली आग हिचा समावेश होतो. प्रश्न 28. ई वर्गीय आग कोणत्या वायूच्या साहाय्याने विझवली जाते? कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने ही आग विझवली जाते. प्रश्न 29. एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कोणती काळजी व सुरक्षात्मक उपाय करावेत? गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा. आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी बोलवा. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्या. अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती घ्या. प्रश्न 30. आगीमध्ये सापडलेल्या रुग्णावर कोणते प्रथमोपचार करावेत? रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपवून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. प्रश्न 31. दरड कोसळणे कशाला म्हणतात? कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा फटींच्या मध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे म्हणतात. प्रश्न 32. दरड कोसळण्याची कारणे कोणती? भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते. डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड खडक कोसळतात. प्रश्न 33. कोणत्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरडी कोसळण्यासारखे प्रकार घडतात? भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर. प्रश्न 34.
दरड कोसळण्याचे परिणाम कोणते? नद्यांना अचानक पूर येतात, नद्यांचे मार्ग बदलतात, धबधब्यांचे स्थानांतरण होते, कृत्रिम जलाशय निर्माण होतात. दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात, उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व दगड, मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. वाहतुकीच्या रस्त्यावर, लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. प्रश्न 35. शाळा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये कोणकोणत्या समित्या असतात? अग्निशामक, जागरूकता, सूचना, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, प्रसार माध्यम समिती. प्रश्न 36. NCS चा लॉंग फॉर्म काय? नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी. प्रश्न 37. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था म्हणजेच NCS नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी हे कोणती कार्य करते? भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचे कार्य करते. प्रश्न 37. भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने कोणत्या 2 संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला आहे? इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट. प्रश्न 38. हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणखी कोणत्या 2 संस्थांची मदत घेतली जाते? इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थांची मदत घेतली जाते. प्रश्न 39. आग विझवण्याच्या किती पद्धती आहेत व त्या कोणत्या? आग विझवण्याच्या 3 पद्धती आहेत. 1. थंड करणे, 2. आगीची कोंडी करणे, 3. ज्वलनशील पदार्थ हलवणे. प्रश्न 40. आग विझवण्यासाठी टिंबटिंब हे एक प्रभावी साधन आहे. पाणी. प्रश्न 41. तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वस्तूंचा चांगला वापर करता येतो? वाळू किंवा मातीचा. प्रश्न 42. तेलामुळे लागलेली आग विझवण्यासाठी परिणामकारक पद्धत कोणती? आगीची कोंडी करणे. प्रश्न 43. आग विझवण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? स्टिरअप पंप. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते.